नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेंट मेरीज मलंकारा हायस्कूलच्या या शैक्षणिक यूट्यूब वाहिनीवर मी सहाय्यक शिक्षक राजू सोनावणे आपले मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण इयत्ता 9वी मराठी विषयातील आभाळातल्या पाऊल वाटा या 11व्या पाठाचा पहिला भाग अभ्यासणार आहोत। सर्वप्रथम पाठ परिचय आपण पाहणार आहोत। नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध असलेल्या भारतात प्राणी पक्षी यांमधील वैविध्यही थक्क करणारे आहे। विद्यार्थी मित्र हो, भारत देशाला अनेक बाबतीत मोठ्या प्रमाणावर वैभवशाली वारसा लाभलेला आहे। त्यातीलच एक अत्यंत महत्त्वपूर्ण वारसा तो म्हणजे नैसर्गिक साधन संपत्तीचा। भारत देश हा नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध असलेला देश आहे। भारत देशामध्ये वेगवेगळे प्राणी व वेगवेगळे पक्षी आपल्याला पाहायला मिळतात। प्राणी व पक्ष्यांमधील जे वैविध्य आहे, विविधता आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये डायव्हर्सिटी असं म्हणतो, ती आपल्याला थक्क करणारी आहे। विशेषतः भारतात पक्ष्यांच्या 1246 जाती आहेत। विविधता आपण म्हणतो, भारत देशामध्ये विविधता आहे आणि ही सगळ्याच बाबतीत विविधता आहे। प्राणी आणि पक्ष्यांच्या बाबतीत देखील विविधता आहे आणि विशेष म्हणजे भारत देशामध्ये 1246 इतक्या वेगवेगळ्या जातीचे पक्षी आपल्याला पाहायला मिळतात। पक्ष्यांच्या दुनियेतल्या अनेक आश्चर्यकारक गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे पक्ष्यांचे स्थलांतर होय। पक्ष्यांच्या दुनियेतल्या म्हणजे काय तर पक्षी जगतामध्ये अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत। आश्चर्य म्हणजे आपल्याला नवल वाटतं अशा अनेक गोष्टी आहेत। त्यातली एक गोष्ट आहे ती म्हणजे पक्ष्यांचं स्थलांतर। स्थलांतर ज्याला आपण इंग्लिशमध्ये मायग्रेशन असं म्हणतो, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं। पक्षी स्थलांतर का, कुठून व कधी करतात याचे विवेचन प्रस्तुत पाठात आले आहे। पक्ष्यांचं स्थलांतर ही एक गोष्ट आश्चर्यकारक आहे। मग पक्षी नेमकं स्थलांतर का करतात, कुठून करतात, कधी करतात याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला या पाठामध्ये अभ्यासायला मिळते। प्रस्तुत पाठ आपली सृष्टी आपले धन या पुस्तकातून घेतला आहे। विद्यार्थी मित्र हो, अतिशय महत्त्वपूर्ण असा हा पाठ आहे। पक्ष्यांच्या जीवनावर आधारित हा पाठ आहे। हा पाठ आपली सृष्टी आपले धन या पुस्तकामधून घेतलेला आहे। पाठ परिचय पाहिल्यानंतर नियोजित पाठ्यांशाच्या स्पष्टीकरणाकडे आपण वळणार आहोत। पक्ष्यांच्या दुनियेतल्या अनेक गोष्टी आश्चर्यजनक आहेत, पण त्यातही सर्वात स्तिमित करणारे काही असेल तर अनेक पक्षी जाती वर्षातून 2दा करत असलेला हजारो मैलांचा प्रवास। पक्ष्यांच्या दुनियेमध्ये म्हणजे पक्ष्यांच्या जीवनात, पक्षी जगतामध्ये अनेक गोष्टी आश्चर्यजनक आहेत। आश्चर्यजनक म्हणजे ज्याचं मानवाला नेहमी नवल वाटतं, एक न उलगडलेलं कोडं माणसाला ते वाटत असतं। आणि या पक्ष्यांच्या दुनियेत ज्या काही आश्चर्यजनक गोष्टी आहेत त्यातली सर्वात स्तिमित म्हणजेच जास्तीत जास्त आश्चर्यजनक जर काही असेल तर ते म्हणजे पक्ष्यांच्या जाती वर्षातून 2दा किंवा काही वेळेस एकदा हजारो मैलांचा प्रवास करतात। मैल ज्याप्रमाणे आपण किलोमीटरमध्ये लांबी मोजत असतो, त्याच पद्धतीनं पूर्वीच्या काळामध्ये
किंवा अलीकडे सुद्धा मैल हे सुद्धा एक एकक आहे. तर हजारो मैलांचा प्रवास हे पक्षी करत असतात. भारतातल्या कोणत्याही सरोवराकडे हिवाळ्याच्या सुरुवातीला नजर टाकली तर निरनिराळ्या जातींच्या बदकांनी पाणी अक्षरशः झाकलेले दिसते. भारतातल्या कोणत्याही सरोवराकडे, सरोवर म्हणजे भूपृष्ठावर असलेला पाण्याचा मोठा, ज्याला आपण सरोवर असं म्हणतो, किंवा त्याला मोठं तळं असं आपण म्हणू शकतो. तर भारत देशामध्ये मग अनेक सरोवर आहेत. तर या सरोवरांच्या किनाऱ्यावर विशेषतः हिवाळ्याच्या सुरुवातीला, हिवाळा ज्याला आपण इंग्लिशमध्ये विंटर सीझन असं म्हणतो, तर या हिवाळा ऋतूच्या सुरुवातीला जर आपण भारत देशातल्या कोणत्याही सरोवराच्या दिशेला नजर टाकली तर निरनिराळ्या जातींच्या बदकांनी, निरनिराळ्या म्हणजे वेगवेगळ्या अनेक जातींचे बदक आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे बदक इतके असतात की ज्याच्यामुळं त्या सरोवरातलं पाणी हे अक्षरशः झाकलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे मोठ्या प्रमाणावर बदकांची संख्या ही आपल्याला त्या सरोवराच्या किनारी किंवा त्या सरोवरामध्ये पाहायला मिळते. हे पक्षी महिन्या 2 महिन्यांपूर्वी तर इथे नव्हते. एकदम हजारोंच्या संख्येने हे आले कुठून? आपण हिवाळीच्या सुरुवातीला आपण पाहतोय आणि आपल्याला बदकांची संख्या तिथं पाहायला मिळते. परंतु जर आपण 2 महिन्यांच्या आधी जर पाहिलं, तपासलं, तर आपल्याला तिथं हे बदक नव्हते. 2 महिन्यापूर्वी या सरोवराच्या काठावर, किनाऱ्यावर बदक नव्हते. मग हे बदक आत्ता कुठून आले, हा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतो. आणि मग आपल्याला ज्या पक्ष्यांच्या दुनियेतल्या आश्चर्यजनक गोष्टी आहेत त्यातली हे पक्ष्यांचं स्थलांतर हे देखील एक आश्चर्यजनक गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी जाणवल्याशिवाय राहत नाही. पुढचा परिच्छेद. युरोप आणि उत्तर आशियातून हजारो मैलांचा प्रवास करून बदकेच नव्हे तर इतरही असंख्य जातींचे पक्षी नियमितपणे हिवाळ्याच्या आरंभी येऊ लागतात. युरोप हा एक खंड आहे, ज्याप्रमाणे आशिया हा आपला एक खंड आहे. जगामध्ये अशी 7 खंड आहेत, त्यातला एक खंड आहे तो म्हणजे युरोप खंड. या युरोप खंडातून त्याचप्रमाणे उत्तर आशिया खंडातून हजारो मैलांचा प्रवास करून बदकच नाही तर बदकांपेक्षा इतरही असंख्य जातींचे पक्षी हे नियमितपणे, ज्याला आपण डेली असं म्हणतो किंवा सर्रास नियमितपणे हिवाळ्याच्या आरंभी म्हणजे हिवाळ्याच्या सुरुवातीला हे पक्षी भारताकडे येत असतात. भारताच्या दिशेने त्यांचं स्थलांतर सुरू असतं. भारतात येणारे श्वेत बलाक जर्मनीतून येतात, तर बदकांच्या काही जाती सायबेरियातून. भारतात येणारे श्वेत बलाक, ज्याला आपण बगळा असं म्हणतो, ते जर्मनीतून येतात. जर्मनी हा एक युरोप खंडातला मोठा प्रगत देश आहे. तर या जर्मनीतून श्वेत बलाक, ज्याला पांढरे बगळे असं आपण म्हणतो, ते येत असतात. तर बदकांच्या काही इतर जाती आहेत या सायबेरियातून. रशिया या देशातला हा एक प्रदेश आहे. तर या सायबेरियामधून देखील अनेक बदकांच्या जाती भारतामध्ये येत असतात. बदकांच्या स्थलांतराविषयी कालिदासाच्या वाङ्मयात उल्लेख आढळतात. महाकवी कालिदास प्राचीन भारतात होऊन गेलेले महान कवी आहेत आणि त्यांनी त्यांच्या साहित्यामध्ये देखील या बदकांच्या स्थलांतराविषयी लिहिलेलं आपल्याला आढळून येतं. हंस पक्षीसुद्धा पावसाळ्यात दिसत नाहीत अशी वर्णने प्राचीन वाङ्मयात आहेत. हंस
हा देखील एक पक्षी आहे, बदकाचा तो एक प्रकार आहे। तर हे पक्षी देखील पावसाळ्यामध्ये दिसत नाहीत अशा प्रकारची वर्णनं प्राचीन साहित्यात जी वाङ्मय निर्मिती झाली आहे, वाङ्मय ज्याला आपण साहित्य किंवा इंग्लिशमध्ये आपण त्याला लिटरेचर असं म्हणतो, तर त्या साहित्यामध्ये देखील अशी वेगवेगळी वर्णनं आपल्याला पाहायला मिळतात। मात्र या काळात हे पक्षी नक्की कुठे जातात याची मात्र माहिती दिसत नाही। म्हणजे कालिदासाच्या वाङ्मयामध्ये सुद्धा उल्लेख आहेत पक्ष्यांच्या स्थलांतराविषयी, इतर साहित्यामध्ये सुद्धा हे पक्षी दिसत नाहीत, विशेषतः हंस हा पक्षी पावसाळ्यात दिसत नाही, इथपर्यंतच्या नोंदी वाङ्मयामध्ये पाहायला मिळतात। परंतु हे पक्षी दिसत नाहीत, मग नेमके कुठं असतात याची उत्तरं आपल्याला त्या वाङ्मयामध्ये सापडत नाहीत किंवा तशा पद्धतीचं लिखाण केलेलं दिसून येत नाही। म्हणजे सांगण्याचा भाग असा की पक्ष्यांचं स्थलांतर हे प्राचीन काळापासून होत आहे हे आपल्याला निश्चितपणाने सांगता येतं। पुढचा परिच्छेद, याच्या उलट युरोपमध्ये अनेक पक्षी हिवाळ्यात दिसेनासे होतात याची जाणीव होती, पण ते नक्की काय करतात हे कुणालाच माहीत नव्हते। आपण पाहतो प्राचीन भारतामध्ये ज्या वाङ्मयांची निर्मिती झाली त्या वाङ्मयांमध्ये देखील पक्ष्यांच्या स्थलांतराविषयी आपल्याला माहिती पाहायला मिळते। अशाच पद्धतीनं युरोपमध्ये देखील पक्षी हे हिवाळ्यामध्ये दिसेनासे होतात याची जाणीव म्हणजे जागृती किंवा त्याचं ज्ञान होतं। मात्र हे पक्षी नेमकं काय करतात, कुठे जातात याची मात्र जाणीव किंवा माहिती कोणालाही नव्हती। अनेकांच्या समजुतीप्रमाणे बर्फ पडू लागण्यापूर्वी हे पक्षी बेडूक, खवलेकरी अथवा काही सस्तन प्राण्यांप्रमाणे चिखलात अथवा कपारीत गाडून घेऊन प्रदीर्घ हिवाळी झोप काढत असले पाहिजेत। बघा, मग हिवाळ्यामध्ये युरोप खंडात हे पक्षी दिसेनासे होतात। मग हे नेमके पक्षी कुठे जातात, काय करतात याविषयी वेगवेगळे तर्कवितर्क अंदाज बांधले जातात आणि त्यातून काही जणांचं असं म्हणणं होतं, अनेकांची अशी समजूत होती की हिवाळ्यामध्ये विशेषतः बर्फ पडू लागतो आणि मग बर्फ पडू लागण्यापूर्वी हे पक्षी बेडूक, खवलेकरी अथवा काही सस्तन प्राण्याप्रमाणे, म्हणजे बेडूक तुम्हाला माहीत आहे, खवलेकरी मांजर तुम्ही समोर स्क्रीनवरती पाहू शकता, ज्याला खवले मांजर आपण म्हणतो, किंवा सस्तन प्राणी, सस्तन म्हणजे आपल्या पिल्लाला जन्म घालून किंवा जन्माला घालून त्याला दूध पाजण्याचं काम करतात, अशांना सस्तनी प्राणी असं म्हटलं जातं, ज्याला इंग्लिशमध्ये आपण मॅमल असं म्हणतो। मग हे जे पक्षी आहेत हे पक्षी बेडूक, खवले किंवा काही सस्तनी प्राण्यांप्रमाणे चिखलामध्ये काय करतात किंवा एखाद्या कपारीमध्ये, म्हणजे दोन डोंगरांच्या मध्ये जी दरी असते किंवा कडा कपार असतो, तर या कपारींमध्ये हे पक्षी गाडून म्हणजे त्या चिखलामध्ये तिथं ते आत जातात, मातीत गाडून घेऊन प्रदीर्घ म्हणजे मोठी अशी हिवाळी झोप काढत असले पाहिजेत अशी काही जणांची समजूत होती। काही जणांना असं वाटत होतं की हे पक्षी चिखलामध्ये किंवा कपारीमध्ये गाडून आत खोल जमिनीत आणि प्रदीर्घ अशी हिवाळी झोप काढत असतात किंवा काढत असावेत असा तर्क बांधला जात होता। मात्र पुढं काय झालेलं आहे, पुढे माणूस एका खंडातून दुसऱ्या खंडात प्रवास करू लागला तेव्हा त्याच्या लक्षात आले की आपल्या खंडातून गायब होणारे पक्षी त्याच ऋतूत दुसऱ्या खंडात दिसून येतात। म्हणजे प्राचीन काळामध्ये माणसाची भटकंती मोठ्या प्रमाणामध्ये नव्हती किंवा एका खंडातून दुसऱ्या जाण्याचं स्थलांतर किंवा प्रसंग विशेषतः नसायचे, परंतु अलीकडच्या काळामध्ये
माणसांचे एका खंडातून दुसऱ्या खंडामध्ये प्रवास करणं किंवा रहदारी अलीकडच्या काळामध्ये वाढलेली आहे. एका खंडातून दुसऱ्या खंडात माणूस आता प्रवास करतोय आणि मग असा प्रवास करत असताना माणसांच्या असं लक्षात आलं, या प्रवाशांच्या असं लक्षात आलं की आपल्या खंडातून गायब होणारे हे जे पक्षी आहेत हे याच ऋतूत नेमके दुसऱ्या खंडामध्ये आपल्याला दिसून येत आहेत. म्हणजे युरोप खंडामध्ये जे गायब होणारे पक्षी होते ते कुठं जात आहेत, तर आपला खंड सोडून दुसऱ्या खंडामध्ये हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशा पद्धतीची भूमिका आता माणसांनी घेतलेली आहे. कारण प्रवासामुळं आपल्या खंडातून दुसऱ्या खंडात, इतर खंडात गेल्यावर ते पक्षी तिथं पाहायला मिळत आहेत आणि त्याच्यातूनच आपल्या खंडातल्या पक्ष्यांचं स्थलांतर या दुसऱ्या खंडात झालेलं आहे. असा एक नवीन विचार प्रवाह अलीकडच्या काळामध्ये पुढं आलेला आहे. पुढचा परिच्छेद, पक्ष्यांच्या स्थलांतराचा अभ्यास करणे ही काही सोपी गोष्ट नाही, पण अवघडातल्या अवघड प्रश्नातून विज्ञानाला मार्ग काढावेच लागतात. पक्ष्यांचा स्थलांतर ही मानवासाठी एक आश्चर्यकारक गोष्ट आहे आणि पक्ष्यांच्या स्थलांतराचा अभ्यास करणं ही गोष्ट कठीण आहे. परंतु तरी देखील प्रश्न कितीही अवघड असला तरी देखील विज्ञानाला त्यातून मार्ग काढावेच लागतात आणि पक्ष्यांच्या स्थलांतराविषयी अभ्यास करणं हे आव्हान देखील विज्ञानानं स्वीकारलं. पक्ष्यांच्या स्थलांतराचे मार्ग शोधण्यासाठी एक साधा पण कष्टसाध्य उपाय गेल्या शतकापासून वापरला जात आहे. पक्ष्यांच्या स्थलांतराचे मार्ग म्हणजे पक्षी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. हे पक्षी जात असताना नेमके त्यांचं स्थलांतर कोणत्या मार्गानं होतं हे शोधण्यासाठी, हे पाहण्यासाठी एक साधा परंतु कष्टसाध्य म्हणजे कष्टानं साध्य, थोडासा हार्डवर्क ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो, असा एक उपाय आहे आणि गेल्या शतकापासून तो वापरला देखील जात आहे. तो नेमका कोणता आहे, तर एखाद्या विशिष्ट भागात अनेक पक्षी पकडून त्यांच्या पायात खुनेचे वाळे अडकवून द्यायचे. एखाद्या विशिष्ट भागातले पक्षी पकडायचे आणि त्या पक्ष्यांच्या पायांमध्ये खून म्हणजे एखादं निशाण त्या वाळ्यावरती, वाळा म्हणजे ज्याप्रमाणे लहान मुलांच्या पायामध्ये गोल वर्तुळाकार एक अलंकार जो पायामध्ये वापरला जातो त्याला वाळा असं म्हटलं जातं. आणि पक्ष्यांच्या देखील पायांमध्ये असे वाळे अडकवले जातात ज्याच्यावरती विशिष्ट खुणा केल्या जातात. आता हे जे वाळे असतात ते नेमके कसे असतात, ॲल्युमिनियम बनवलेले हे वाळे हलके असतात, त्याचे पक्ष्यांना ओझे होत नाही. ॲल्युमिनियम हा एक धातू आहे, मेटल आहे आणि हा जो धातू आहे हा वजनानं अतिशय हलका आहे आणि पक्ष्यांच्या पायात जे वाळे अडकवले जातात ते देखील अतिशय हलके असतात आणि त्यामुळं पक्ष्यांना उडताना कुठल्याही प्रकारचं ओझं होत नाही. या वाळ्यावर ज्या संशोधन संस्थेने ते लावले त्या संस्थेचे नाव आणि खुनेचा क्रमांक असतो. म्हणजे नेमकं कोणत्या संस्थेनं हे वाळे अडकवलेले आहेत त्या संशोधन संस्थेचं नाव, त्याचप्रमाणे त्या खुनेचा क्रमांक त्या वाळ्यांवरती नमूद केलेला असतो. कोणत्या क्रमांकाचे वाळे पक्ष्याला कुठे आणि केव्हा लावले याची संस्थेकडे नोंद असते. म्हणजे पक्षी पकडले, त्यांच्या पायांमध्ये ते खुनेचे वाळे अडकवले, हे केल्यानंतर नेमके कोणत्या क्रमांकाचे वाळे कोणत्या पक्ष्याला लावले आहेत, तो पक्षी नेमका वाळे अडकवताना कुठे होता, त्याला कधी ते वाळे अडकवलेले आहेत, अशा बऱ्याचशा नोंदी ह्या त्या पक्ष्यांच्या पायांमध्ये जे वाळे अडकवलेले आहेत त्या वाळ्यांवर केल्या जातात आणि त्याच्यामुळं
पक्ष्यांचं स्थलांतर हे नेमकं कोणत्या दिशेनं होतं, कशा प्रकारे होतं, याचा एक वेध घेण्याचा प्रयत्न अलीकडच्या काळामध्ये केला जातोय. विद्यार्थी मित्र हो, आभाळातल्या पाऊलवाटा या पाठाचा पहिला भाग आपण या ठिकाणी अभ्यासला. तो अभ्यासत असताना आपण पाठाची मध्यवर्ती कल्पना समजून घेतली. त्याचप्रकारे पाठाचा नियोजित पाठ्यांश देखील आपण अभ्यासला. अभ्यासलेला नियोजित पाठ्यांश आपल्याला कितपत समजलेला आहे हे तपासण्यासाठी एक स्वाध्याय आपण सोडवणार आहोत. त्या स्वाध्यायाचं मी प्रकट वाचन करतोय. स्वाध्याय. प्रश्न. तुमच्या मते मानवी जीवन व पक्षी जीवन यांच्यातील महत्त्वाचे साधर्म्य सोदाहरण लिहा. विद्यार्थी मित्र हो, प्रश्न असा आहे की मानवाचं जीवन आणि पक्ष्याचं जीवन याच्यामध्ये तुम्हाला काय सारखेपणा जाणवतो ते तुम्हाला उदाहरण देऊन तुमच्या मराठीच्या वहीमध्ये या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. अतिशय साधा सोपा प्रश्न आहे आणि हा शिकवलेला जो नियोजित पाठ्यांश आहे तो देखील तुम्हाला समजलेला असेल आणि त्याच्या आधारे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. तर या पाठाचा हा जो पहिला भाग आहे हा इथं पूर्ण झाला. पुन्हा भेटू आपण दुसऱ्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.